अंबरनाथमधला एक तरुण कलिंगड विक्रीच्या आड बाळांच्या विक्रीचा उद्योग करत असल्याची बाब वन विभागाच्या लक्षात आली। त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत या कलिंगड विक्रेत्याला बेड्या ठोकल्यात। पाहूयात। कलिंगड विक्रेत्याचा भलताच धंदा। कलिंगड विक्री आड बाळांची खरेदी विक्री। एका व्हिडिओमुळे बिंग फुटलं। कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत। आपल्या आजूबाजूला कलिंगड विकणारे असतात। तसाच अंबरनाथमध्ये एक तरुण कलिंगड विकायचा, पण त्या आड बाळांच्या विक्रीचा धंदा करायचा। अखेर त्याचं बिंग फुटलं। अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेवर आरोपी तुषार साळवे कचरा टाकायचा। त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं। रागावलेल्या तुषारनं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला। या वादाचा व्हिडिओ स्वतः तुषारनंच चित्रित केला। त्यानंतर त्यानं तो व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला। व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यामुळे वनविभागानं त्याला चौकशीला बोलावलं। तुषारनं व्हिडिओ कुठे फॉरवर्ड केला यासाठी त्याचा मोबाईल तपासला। अधिकाऱ्यांना त्याच्या फोनमध्ये बाळांच्या खरेदी विक्री संदर्भातलं चॅट दिसलं। अधिकाऱ्यांनी लगेचच बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चार्ट आम्हाला सापडली होती व त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत। या अगोदर 2023ला ठाणे नगर पोलीस स्टेशनला हा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल आहे आणि त्या अनुषंगाने पण आम्ही अधिक तपास करत आहोत। पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता आरोपी तुषारला याआधी सुद्धा अटक झाल्याची माहिती मिळाली। 2023 मध्ये ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये तुषारला बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाली होती। या प्रकरणामध्ये त्याला जामीन मिळाला, मात्र सुधारण्याऐवजी त्यानं पुन्हा तोच उद्योग सुरू केला। वन विभागाचे अधिकारी सतर्क होते म्हणूनच तो पुन्हा एकदा पोलिसांच्या हाती लागला। कुणाच्या मदतीनं तुषार बाळांची खरेदी विक्रीचा उद्योग करायचा? त्यामागे एखादी टोळी सक्रिय आहे का? बाळ तो आणायचं कुठून? किती रुपयांमध्ये त्यांचा सौदा करायचा? या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास आता पोलीस करतायत। चंद्रशेखर भुयार, झी 24 तास, बदलापूर।